आज आहे सोमवार, तर आहे ना आम्ही विचार केला की मस्त आज जाऊ आपण पद्मालयला. वर्षाचा पहिला दिवस आहे. कमेंट करून सांगा पार्थ आहे तोपर्यंत आम्ही दुसरं लग्न पण अटेंड करू. असंच आता बारीवालं करू. हा युद्ध होणार 2024 वर्ल्ड वॉर 3. तर आम्ही प्लॅनिंग करते कसं वाचवायचं आपल्या इंडियाला. स्वतःची बिझनेस चालू करायचं ते भाडण द्यायचे. तर काहीच आता आम्ही पोहोचलेले भीमकुंडला आणि माझ्या मागे बघा हा आहे भीमाचा पाय, म्हणजे भीमकुंड यायलाच म्हणतात. मला जायचं उद्या नाशिकला का, कारण की जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काहीच आज आहे 1 जानेवारी 2024. नवीन वर्ष लागलेलं आहे. म्हणजे 24 आकडा हा खूप शुभ आकडा आहे असं मतलब पेपरमध्ये आलं होतं आज. तर बघू किती शुभ आहे हा आपल्यासाठी पण, तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण, तुमच्यासाठी पण. माझी किती ग्रोथ होते ह्या वर्षामध्ये यूट्यूबमध्ये बघू आपण. आज आहे सोमवार, तर आहे ना आम्ही विचार केला की मस्त आज जाऊ आपण पद्मालयला. वर्षाचा पहिला दिवस आहे, गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सुरुवात करू. असं तर सकाळी 6 वाजता मस्त मंदिरात गेला होता, तिथे पण महादेवाचे दर्शन केलेले. आता जाऊ म्हटलं पद्मालयला. तर काही आज आम्ही चाललेले, ईशा दिदी, पार्थ, मी आणि वेद आम्ही चाललेले आज पद्मालयला. मम्मीला पण यायचं होतं, पण आहे ना आज काय मम्मीचे खूप काही कामं आलेले, तर त्यामुळे मम्मी येत नाही आज. 1 वाजलेलं आहे, आता वेद क्लासला गेलेला आहे. 1 वाजता येईल, मग आम्ही निघू. याला बघा, याला आता सुधारली की याची चप्पल तुटलेली, क्रॉक्स तुटलेले, तो आता सुधरवतोय ते. ओ भो जायचंय. हा 2 मिनिटं झालं. 2 मिनिटात होणार आहे का? अरे ते नको घालू. तर चला काहीच काम वगैरे झालेले सर्व. याचंच काम होते ते काय, तेच तू चप्पल सुधरवत होता तुझी नवीन बिझनेस वेदचा. चला झालेले. तर बस आता दीदी आणि पार्थला घ्यायचंय, मग त्यांना घेतल्यावर आपण जाऊ पद्मालयला. गाईस आज आहे ना कचऱ्यासारखी ट्रॅफिक होते, डायरेक्ट कचऱ्यासारखी ट्रॅफिक. घरातून निघाल्यापासून आहे ना आमच्या चौकामध्ये एवढी घाण ट्रॅफिक लागली होती. आमचा जो चौक असा आणि गाड्या समोरून जात थांबत पण नाही, आम्हाला पुढे पण जाऊ देत नाही, एवढी ट्रॅफिक आहे आज. जेव्हा आहे ना आपण कार चालवतो ना, तर तेव्हा आपण 2 व्हीलरवाल्यांना नाव ठेवतो, अरे कशी चालवता, यांना चालवता पण येत नाही, बघा इकडून घालता तिकडून घालता तिकडून घालता. आणि जेव्हा आपण 2 व्हीलर घेतो ना हातात, अरे कारवाले निस्ती घाण करता, निस्ती गर्दी करताय मध्ये मध्ये, असं होतं. दोघी टायमाला आहे ना आपण म्हणजे दोघांनाच नाव ठेवतो. तर हे काहीच तर फायनली आम्ही निघालेले आता पद्मालयसाठी. पार्थ आलेले आहेत, दादू सरक रे, दीदी आलेली आहे, 2 जण आलेले. दीदी घाबरली. तर आता आम्ही चाललेले पद्मालयला. खूप उशीर झालेला आहे, जे दीदीने केलेला आहे वेळ. गाईज ॲक्च्युली ना कार चालवून बोर झालो होतो, तर थांबलो होतो सावलीमध्ये. असं तर आम्ही कारमध्येच होते, पण म्हटलं थोडं बाहेर येऊन बघू. सावली, झाडाची सावली एकदम. काय कांद्याची पात आहे का ती? असं वाटतं खायची का? काल लग्नात मजा आली होती का बार? मग जीवन चांगलं होतं. गाजर चालवा. कमेंट करून सांगा पार्थ आहे तोपर्यंत आम्ही दुसरं लग्न पण अटेंड करू. असंच आता बारीवालं करू एकदम. तर परत निघालेलो आहे. चला अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाओ, राम गुण गाओ, राम जी की निकली सवारी. एवढा हलू नको रे. MP चे लोक येतात ना इथं दर्शनाला. सो गाईज, तर फायनली आम्ही पोचलेले आता पद्मालयला. आणि ना पाऊण नाही 1 तासात आम्ही ऑन टाईम इथे पोचलेले. पण रस्ता येताना थोडाफार खराब लागतो यार. अजून पण रस्त्याचं काम झालं नाही, फ्लायओव्हर बनतंय ना एका गावात, त्यामुळे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी ना लोक येतात दर्शनाला, मग त्यामुळे आज खूप गर्दी आहे. थोडी जळगाव गाईस हे भूकंप आणि महायुद्धाची गोष्टी करताय इथे आल्यावर. आणि त्यांना त्यांच्या फ्रेंड भेटलेले आहेत, ते लागलेले आहे. आम्ही आमचे गप्पा मारताय. महाभूकंप येणार आहे मध्ये, महायुद्ध होणार आहे 2024 वर्ल्ड वॉर 3. तर आम्ही प्लॅनिंग करतोय कसं वाचवायचं आपल्या इंडियाला. सांग तू, तुझी आयडिया सांग. न्यूक्लिअर बॉम्ब. आपण काय करायला पाहिजे, बुलेट प्रूफ काच आहे ना, तो पूर्ण असा आकाशात टाकून द्यायला पाहिजे. मग असं कोणी वरतून हमला केला तर नाही. मी लावतो आता मोदीजींना फोन. तुझी इच्छा सांगतो त्यांना. सर्वात आधी मोदीजी काय करतील माहिती का, याची गोष्ट ऐकून
महामन बेंगन मोदी जी म्हणतील कैसे कैसे लोग रहते हैं हमारी दुनिया में, मतलब हमारे भारत में. रिक्षा वेदला दादा याच्यासाठी रिक्षा दाखवा ना, इसके लिए रिक्षा बताना. बाहेर गाव जायचं आहे की इथे राहायचं आहे? बाहेरगावी जायला तिथे चाललं जायचं बाहेर उभ्या नाही ना, स्वतःची पाहिजे मला. स्वतःची बिझनेस चालू करायचं हे भाडण द्यायचे. लागला त्याला तुम्हाला. मला राहू दे. का बरं लावलं? नको ना नको. बिना विचारता तिच्या डोक्यावर मस्तक पे हे टीका लगा दिया. मला वाटलं होतं जास्तच गर्दी असेल, लाईनीत उभं राहावं लागेल, पण नाही नॉर्मली. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे, मस्त दर्शन झालं. गर्दी पण नाही होती आज, पण आहे ना मला गाडी वगैरे बघून वाटलं होतं की भाई आज खूपच गर्दी असेल म्हणून, पण नाही, एकदम आरामात दर्शन झालं. कसं झालं दर्शन? किती वर्षानंतर आली होती इथे? 2-3 वर्ष झाली. नाशिकला असता त्यामुळे, नाही नाशिक नाही सॉरी, पुणेकर झालेले ना. आता जळगावची आठवण येते का? किंवा तुम्ही 8 वर्ष आधी इथे राहायचे? 8 ना की जास्त? 9-10 वर्ष. 9-10 वर्ष आधी इथेच राहायचे, नंतर मग नाशिकला गेले आम्हाला सोडून. आठवण येत नाही आता, पुणेकर झालेले, काय करणार. आता आम्ही चाललेले भीमकुंडला. इथे पद्मालय आणि इथूनच 1.5 किलोमीटर भीमकुंड आहे. तर तिथे जाऊ, खाली म्हणजे खाली उतरून जावं लागतं. ओमकारेश्वरला आपली ते डुबकी तुम्ही मारायची. आलेच नव्हते. ते उज्जैनला आम्ही आले नव्हते, तुम्ही ओमकारेश्वरला. अरे ओमकारेश्वर उज्जैनला आपण सोबत होते ना रे. उज्जैनला सोबत होतो ना रे. हा का? उज्जैन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आंघोळ केली होती. तुम्ही उज्जैनला डुबकी मारली होती. आमचं डायपर छी. तर काहीच आता आम्ही पोहोचलेले भीमकुंडला आणि माझ्या मागे बघा हा आहे भीमाचा पाय, म्हणजे भीमकुंड यायलाच म्हणतात. बाकी मग तिथे पाणी वगैरे सर्व असं पाणी वाहत एकदम पुढेपर्यंत जातं. पुढे काय तिथं कोणी जाऊन बघितलं नाही, पण ते भीमाचा पाय इकडे ना. नाही काय शांतता आहे, गरम होतंय. तर चला गाईस, इथे ना जास्त गरम होतं आता. इथून आम्ही चाललेले आणि जास्त गर्दी पण नाही, इथे गरम होतं यार. इथे ना रात्री जंगलमध्ये टायगर येतो. टायगर म्हणजे तेच जंगली प्राणी येतं इथे. हा अजून ना मम्मी, मी भीमकुंड कंप्लीट करून आलो. ऐकलंय तर याच आम्ही फायनली दम लागला यार, पोचता वरती. सवय नाही ना या गोष्टीची. झालं का? चला तर इथे फोटोशूटसाठी थांबले होते, काही रील वगैरे शूट केल्या, पण बघू आता कशा आल्या त्या. चांगल्या आल्या असतील तर अपलोड करायला, नाही तर नाही करणार. इथून व्ह्यू पण छान होता, मस्त बघा गाव दिसते खालचं त्या साईडला. इथे जंगल आहे. आम्ही परत पोहोचलेली जळगावला आणि ना येता भूक लागलेली, तर मस्त आता आलेले चंदूलालला नाही तर अग्रवालला मस्त काही चायनीज खाऊ दिदीला खायचं होतं. तर फायनली अर्ध्या तासानंतर आलेले. त्याला खाऊन घेऊ आता. दीदी आम्ही खाऊ, तू नको खाऊ ना, तुला बरं नाही आहे, तू गोळ्या खा. तर काहीच खाऊन वगैरे झालेले. आता यांना घरी सोडतो. मी पण उद्या नाशिकला चाललं आहे लग्नाला, त्र्यंबकेश्वर. मग रात्री परत येऊन जाईल. परवा आहे ना तू? आपण जाऊ कुठेतरी नक्की. चला आता तुम्हाला सोडतो आधी. तो हे गाईस, आम्ही आलेले आता घरी. मी ना त्यांना ड्रॉप करून डायरेक्ट घरी आलो, कारण की बाकीचे काही काम होते. मला जायचं उद्या नाशिकला का? कारण की आमच्या समोर जे राहतं ना त्याचं लग्न आहे, त्यासाठी पण. आणि म्हटलं नाशिकला चाललंच आहे तर दुसऱ्या दिवशी वर्षाच्या त्र्यंबकेश्वरला पण जाऊ.
महादेवाचं दर्शन करू. तेच तुम्ही बघत होता आता बिग बॉस आणि ना सर्वजण UK07 रायडरच्या विरुद्ध आहे. कारण की काय होतं माहिती का, सगळेजण त्याच्या विरोधात आहे आणि तो टिकून आहे आतापर्यंत. तोच स्वतःच्या याच्यावर टिकून आहे आणि त्याचे जे फॅन बेस आहे ना ते त्याला सपोर्ट करत आहे. तो टिकून आहे आणि सगळे त्याच्या विरुद्ध बोलत आहे, तर त्याला बोलायला चान्स नाही भेटत आहे. तर त्याचं फ्रस्ट्रेट होऊन जातो तो की बोलू काय म्हणून मी, एवढे सगळेचे सगळे बोलत आहे मला. आता काय माहीत नॉमिनेशनमध्ये तो जाईल वाटतं, कारण की सगळे कन्फेशन रूममध्ये येऊन त्याला काढायच्या मागे लागलेले. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.